तर मुलं पळवणारी टोळी महाराष्ट्रात सुद्धा असून शिंदेंच्या टीकेवरील राऊतांनी पलटवार केलेला आहे। भाजप शिंदेंची मुलं पळवणार असं भाकीत राऊत व्यक्त करतायत। शिंदेंना मिळालेला पक्ष चोरीचा आहे असं देखील राऊतांचं म्हणणं आहे। एकत्र येण्यासंदर्भात पोरं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचं म्हटलेलं आहे। राज्यामध्ये पोरं पळवणारी टोळी सक्रिय अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार। शिंदेने पण स्वतःच मुलं सांभाळावीत ना। भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे। भारतीय जनता पक्षनी त्या जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत। आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे, एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत, स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहेत। त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीचा आहे। ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीचा आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे। अमित शहानी आपलं नाव दिलं आहे त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे। कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकांनंतर कोणाची पोरं कोण पळवते। पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे, आणि त्यात किती जात आहेत ते बघा मग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।